नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर अनिल जगताप, आपला सब्जेक्ट एक्सपर्ट. पर्पल आर्ट प्रेझेंट T12 सिरीजमध्ये मी आपलं स्वागत करतो. न्यूमेरिकल मेथड अँड कॉम्प्युटर प्रोग्रामिंग याबद्दल मी तुम्हाला आज या ठिकाणी गाईड करणार आहे. ह्या पेपरसाठी तुम्हाला 10 क्वेश्चन हे टोटल असणार आहेत. त्यापैकी 5 क्वेश्चन हे तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहेत आणि ह्या 5 क्वेश्चनसाठी 14 असे मार्क्स तुम्हाला असणार आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर एक क्वेश्चन आयदर 2 बीट असतील किंवा 3 बीट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. या सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला सिंगल अँड डबल मार्क मिळवायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की फॉर्म्युले हे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचे लिहायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला जे काही क्वेश्चन अटेम्प्ट करताय त्याचे फॉर्म्युले लिहायचे आहेत. नंतर काही क्वेश्चन असे असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला टेबल्स हे फाइंड आउट करायचे असतात. ते टेबल कसे काय फाइंड आउट करायचे असतात ते तुम्हाला या ठिकाणी शिकून घ्यायचे आहेत आणि ते प्रॉपरली विदाऊट एनी एरर ते तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. अशा प्रकारे सिंगल्स अँड डबल्स मार्क्स हे तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता. आणि ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जसं सबस्टिट्यूशनला सुद्धा 1 मार्क या ठिकाणी तुम्हाला दिलेला असतो. जे काही न्यूमेरिकल्स तुम्ही अटेम्प्ट करतात, फॉर एक्झाम्पल न्यूटन रॅप्सन मेथड जर तुम्ही घेतले तर सबस्टिट्यूशन हे प्रत्येक वेळेस तुम्हाला करायचं असतात. किंवा न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशन याचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्या केसमध्ये तुम्हाला जे काही फॉर्म्युले असतात फॉर्म्युल्यानंतर लगेच सबस्टिट्यूशन तुम्हाला या ठिकाणी करायचं असतं. तर याचा सुद्धा तुम्हाला 1 मार्क हा मिळू शकतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे प्रॉपरली न्यूमेरिकल जर अटेम्प्ट केले तर चांगल्या प्रकारे जे काही सिंगल अँड डबल जे मार्क्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. या सब्जेक्टमध्ये जर तुम्ही विचार केला तर फर्स्ट युनिट हे काय आहे, आपलं पायथन या बेसवर आहे. तर पायथन हा ऍक्च्युली खूप वास्ट सब्जेक्ट आहे. तर हा जर तुम्ही सोडला तर दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे एरर. या एररमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की याचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत, जे काही डेफिनेशन्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे करायचे आहेत. दुसरं म्हणजे काय आहे की यामध्ये बायसेक्शन मेथड आणि न्यूटन रॅप्सन मेथड हा जो टॉपिक आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टडी करून घ्यायचा आहे. कारण हे जे 2 टॉपिक आहेत ते खूपच सोपे आहेत. नंतर तिसऱ्या युनिटमध्ये जर आपण गेलो तर तिसऱ्या युनिटमध्ये जेकोबी मेथड आणि गॉस सिडल मेथड ही चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. चौथं युनिट हे ऍक्च्युली खूपच वास्ट आहे. तर त्या चौथ्या युनिटमध्ये 3 सब टॉपिक हे यामध्ये आहेत. तर त्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर इंटरपोलेशन आहे, इंटिग्रेशन आहे आणि न्यूटन डिफरन्सिएशन आहे. तर डिफरन्सिएशन हा जर टॉपिक तुम्ही सोडला तर इंटिग्रेशन मध्ये जर विचार केला तर इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला सिम्पसन ज्या मेथड आहेत त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी करायच्या आहेत. नंतर इंटरपोलेशन आहे. तर इंटरपोलेशन मध्ये काय आहे की न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशन आणि न्यूटन बॅकवर्ड इंटरपोलेशन याची जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. नंतर येतोय 5वं युनिट. 5व्या युनिटमध्ये सुद्धा तुमचे 2 सब युनिट आहेत. तर पहिलं युनिट आहे ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सगळ्यात रिपिटेटिव्ह येणारा टॉपिक म्हणजे काय आहे किंवा क्वेश्चन म्हणजे काय आहे, तो म्हणजे आरके मेथड आणि मॉडिफाईड युलर्स मेथड. तर हे 2 टॉपिक या युनिटमध्ये तुम्हाला करायचे आहेत. नंतर जो शेवटचा सब टॉपिक आहे तो म्हणजे कर्व फिटिंग आहे. तर कर्व फिटिंग मध्ये सिंगल ऑर्डर इक्वेशन आणि मल्टिपल ऑर्डर इक्वेशन, त्यामध्ये सेकंड ऑर्डर जे इक्वेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी स्टडी करून घ्यायचे आहे. सोपं आहे, एकदम इझिली तुम्ही या ठिकाणी करू शकतात. नंतर सगळ्यात महत्वाची टॉपिक म्हणजे की टॉप 5 इक्वेशन जर तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचं असेल तर टॉप 5 मध्ये जर तुम्ही लक्षात दिलं तर यामध्ये तुम्हाला न्यूटन रॅप्सन मेथड करायची आहे, नंतर जेकोबी मेथड करायची आहे, आरके मेथड करायची आहे, नंतर कर्व फिटिंग मध्ये सेकंड ऑर्डर जे इक्वेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्टडी करून घ्यायचं आहे. या सब्जेक्टमध्ये जर तुम्ही विचार केला तर 2 महत्वाचे पार्ट्स आहेत. पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे थेरीमध्ये बेसिकली डेरिव्हेशन्स हे विचारलेले असतात आणि दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे न्यूमेरिकल्स. तर न्यूमेरिकल्स हे जास्तीत जास्त या ठिकाणी विचारलेले असतात. पहिल्या पार्ट बद्दल जर आपण विचार केला तर पहिल्या पार्ट मध्ये डेरिव्हेशन हे विचारलेले असतात. काही रिपिटेटिव्ह डेरिव्हेशन्स म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड डेरिव्हेशन हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेले असतात. ते कोणते? पहिले म्हणजे काय की न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशन, न्यूटन बॅकवर्ड इंटरपोलेशन,
त्याच्यानंतर तुम्ही जे काही इंटिग्रेशन मध्ये सिम्पसन वन थर्ड मेथडचे जे काही डेरिव्हेशन असतात ते या ठिकाणी तुम्हाला विचारलेले असतात. असे काही डेरिव्हेशन्स असतात. त्यानंतर जेकोबीचे आणि गॉस सिडलचे जे काही डेरिव्हेशन्स असतात एकदम इझी असतात. तर ते डेरिव्हेशन हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचे असतात. दुसरा जो पार्ट आहे तो महत्वाचा म्हणजे काय की न्यूमेरिकल्स. तर न्यूमेरिकल्स मध्ये काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप आन्सर हे तुम्हाला लिहायचं आहे. स्टेप बाय स्टेप म्हणजे काय आहे की सगळ्यात आधी म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला तर न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशनचा जर आपण विचार केला तर न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशन मध्ये ऍक्च्युली दिलेलं काय हे आधी तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा जो काही टेबल आहे तो तुम्हाला ॲक्युरेटली सॉल्व्ह करायचा असतो. त्याच्यानंतर त्याचं इक्वेशन म्हणजे फॉर्म्युला हा लिहायचा असतो. फॉर्म्युलेचं सबस्टिट्यूशन या ठिकाणी करायचं असतं. सबस्टिट्यूशन केल्यानंतर ॲक्युरेट आन्सर हे फायनली तुम्हाला या ठिकाणी लिहायचं असतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते सॉल्व्ह करायचे असतात. बेसिकली जर तुम्ही ह्या सब्जेक्टचा जर स्टडी करायचा असेल तर पर्पल हॅट मध्ये मी शिकवलेला जो काही कोर्स आहे यामध्ये तुम्हाला जे काही कॅल्सीचा वापर आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेला आहे. नंतर जर तुम्ही बघितलं तर ह्या कोर्समध्ये मी चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगितलेलं आहे की एखादा टॉपिक तुम्हाला कसा स्टडी करायचा आहे, यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे स्कोर हा करता येईल, कोणते टॉपिक हे तुम्हाला अवॉइड करता येतील, कोणते टॉपिक हे सोपे आहे हे मी या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे मी एक्सप्लेन केलेला आहे. विशेष म्हणजे काय की तुम्हाला कॅल्सीचा वापर या सब्जेक्टसाठी कसा करता येईल आणि अचूक आणि जे काही आन्सर्स आहेत ते तुम्हाला अचूक कसे काय फाइंड आउट करता येतील हे तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. नंतर काही विद्यार्थी जो काही क्वेश्चन्स आहे तो समजून घेण्यास असमर्थ असतात. तर तो जर तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजून घेतला तर चांगल्याच प्रकारे तुम्हाला हा जो क्वेश्चन पेपर आहे तो अटेम्प्ट करता येईल. आता या सब्जेक्टमध्ये मला भरपूरसे विद्यार्थी विचारतात सर या सब्जेक्टला मला टाइमच पुरत नाही. तर असं नसतं मित्रांनो. एक थोडा विचार करा. तुम्हाला 5 क्वेश्चन दिलेले असतात. 5 क्वेश्चन पैकी एका क्वेश्चन मध्ये दोन सब क्वेश्चन असतात. म्हणजेच तुम्हाला टोटल 10 क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करायचे आहेत. टाइमचा जर विचार केला तर टोटल 150 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी दिलेले असतात. म्हणजेच एक क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटं हे लागत असतात. म्हणजेच जर विचार केला तर 15 मिनिटात तुम्हाला चांगल्या प्रकारे एखादं क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करू शकतात. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर यामध्ये जर 10 पैकी तुम्ही फॉर एक्झाम्पल 6 क्वेश्चन अटेम्प्ट करताय तर 6 क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 18 ते 20 मिनिटं हे 100% लागणारच आहे. म्हणजे 20 मिनिटात एक क्वेश्चन तुमचा चांगल्या प्रकारे लिहून घेऊ शकतात. उरला प्रश्न न्यूमेरिकल्सचा. न्यूमेरिकल्स मध्ये जर तुम्ही विचार केला तर जास्तीत जास्त 10 मिनिटं हे तुम्हाला लागत असतात. तर मला नाही वाटत या सब्जेक्टमध्ये तुम्हाला टाइम हा पुरत असतो. कारण काय आहे की 10 म्हणजे खूपच असे रेअर विद्यार्थी असतात की ते 10 क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करत असतात. विचार जर तुम्ही केला तर 8 म्हणजे 6 ते 8च क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी अटेम्प्ट करायचे असतात. तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट बद्दल या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय. दुसरी गोष्ट आहे की लास्ट नाईट रिव्हिजन. लास्ट नाईट रिव्हिजन म्हणजे काय की तुम्हाला काय करायचंय की विशेष म्हणजे खूपशे विद्यार्थी काय करतात एखाद्या क्वेश्चन अटेम्प्ट करण्यामध्ये जो काही फॉर्म्युला लागतो तो ऐन वेळेस विसरून जातात. तर लास्ट मिनिट मध्ये तुम्हाला काय करायचंय म्हणजे आदल्या रात्री तुम्हाला काय करायचंय जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जे काही टॉपिक्स मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले त्याचे फॉर्म्युले चांगल्या प्रकारे तुम्हाला पाठ करून घ्यायचे आहेत. पाठ करून घेतले आहेत म्हणजे एका ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. परत 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 ते फॉर्म्युले लिहायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे ते आठवण ठेवायचे आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही ते क्वेश्चन अटेम्प्ट करायला जाणार तो आधी फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्या. म्हणजेच नंतर तुम्हाला विसरण्याची ही जी काही सवय आहे ती तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. आता या सब्जेक्टमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांकडून चुका ह्या कुठे होतात ह्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. विशेष म्हणजे काय की एखादा जर न्यूमेरिकल दिला तर तो न्यूमेरिकल मध्ये डेटा ऍक्च्युली काय दिलेला आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे हे भरपूरशा विद्यार्थ्यांना समजत नाही. फॉर एक्झाम्पल मी जर आरके मेथड जर तुम्ही लक्षात घेतला तर आरके मेथड मध्ये इनिशियल व्हॅल्यू काय दिलेले आहे आणि फायनली तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे हे भरपूरशा विद्यार्थ्यांना समजत नाही. दुसरं म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल इंटरपोलेशन मध्ये ऍक्च्युली
काय करायचं आहे, कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि कोणती मेथड ही अप्लाय करायची आहे हे भरपूरशा विद्यार्थ्यांना समजत नाही. आणि दुसरं म्हणजे काय की प्लस ऑर मायनस मध्ये खूपशा विद्यार्थ्यांचं हे कन्फ्युजन होत असतं. म्हणजे काय की लिहिलेलं असतं मायनस, पण एंटर करताना ते मायनस लिहित नाही कॅल्सीमध्ये. तर ह्या चुका ह्या खूपशा विद्यार्थ्यांमध्ये होत असतात. दुसरं म्हणजे काय आहे की काही टेबल्स हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे असतात. भरपूरशे विद्यार्थ्यांमध्ये हे टेबल कसं कॅल्क्युलेट करायचं, याची इनिशियल व्हॅल्यू कशी घ्यायची, फायनल व्हॅल्यू कशी घ्यायची, आणि हे जे टेबल्स आहे, टेबल्स चे जे जो काही सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स तो काही विद्यार्थ्यांमध्ये ब्रेक होऊन जातो आणि ज्या काही अँसर्स आहेत ते या ठिकाणी चुकून जातात. तर ह्या चुका तुम्हाला विशेष करून अवॉइड करायच्या आहेत. आता या सब्जेक्टमध्ये विशेष करून तुम्हाला पायथनचे जे काही टॉपिक आहेत ते अवॉइड करायचे आहेत. कारण काय आहे की एखादा क्वेश्चन या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला येऊ शकतो. तुम्ही जर ऑर मध्ये मिळू शकतात, एखादा क्वेश्चन जर तुम्हाला मिळाला तर ऑर मध्ये मिळणारच आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला अवॉइड करायचा आहे. नंतर जे काही न्यूमेरिकल डिफरन्सिएशन आहे तो टॉपिक पूर्णपणे तुम्हाला अवॉइड करायचा आहे. नंतर जर तुम्ही विचार केला तर सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये ज्या काही डायरेक्ट मेथड आहेत ते तुम्ही जर पूर्णपणे जरी काढून टाकल्या तरी तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्कोर करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला, लास्ट नाईट तुम्ही जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याचा जर तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी केला तर तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये स्कोर किंवा पास होऊ शकतात. तर ऑल द बेस्ट, थँक्यू अँड गुड बाय.